हाईप बघूनच आलो होतो, बघायचं होतं मला की जाणून घ्यायचं होतं की नक्की वर्थ इट आहे की नाही. मी ऍक्च्युली आल्यापासून हॉटेलमध्ये माझ्या मनामध्ये पूर्णपणे निगेटिव्हच येत होतं या हॉटेलचं. तुम्हाला या थाळीमध्ये अनलिमिटेड मिळणार आहे. तांबडा पांढरा रस्सा किती पाहिजे तेवढं तुम्ही एन्जॉय करू शकता. ते दादा फिरतच असतात त्यांची बकेट घेऊन. वैशिष्ट्य असं आहे की एवढं घट्ट पांढरा रस्सा तुम्हाला कुठेच मिळणार नाही कोल्हापुरात. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे कोल्हापूरमध्ये आणि मी आज तुम्हाला एका अशा हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे. त्यांच्याकडे युनिक डिश सर्व केले जातात. ती असणार आहे लोणी चिकन थाळी आणि लोणी मटन थाळी. आहे की नाही युनिक? आणि त्याचबरोबर त्यांच्याजवळ आहे अस्सल तांबडा पांढरा रस्सा सुद्धा. आणि मित्रांनो, जर तुम्ही कोल्हापूरला आला असाल काही कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी, तर हा एक महत्त्वाचा स्पॉट ठरेल तुमच्या खाण्यापिण्यासाठी. तर त्या हॉटेलचं नाव आहे कृष्णा डिलक्स. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. याचं टायमिंग, याचं लोकेशन, याची प्राईस, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाणार आहोत युनिक डिश ट्राय करण्यासाठी कृष्णा डिलक्समध्ये. या. अशा प्रकारचे कुपन तुम्हाला देणार आहेत आणि मग ऑर्डर येणार आहे. आम्ही सांगितलेले आहे बघा. तर मंडळी बघा, माझ्या समोर आहे कृष्णा डिलक्सच्या 2 थाळ्या मागवलेल्या आहेत मी. आणि ही आहे मटन लोणी थाळी आणि ही आहे चिकन लोणी थाळी. आणि बघा किती टेम्पटिंग वाटते. मी हाईप बघूनच आलो होतो, बघायचं होतं मला की जाणून घ्यायचं होतं की नक्की वर्थ इट आहे की नाही. आणि एवढी तुफान गर्दी आहे, वेटिंग असते. जवळजवळ मला 15 मिनिटांनी मला सीट मिळालेली आहे. त्याच्यानंतर सुद्धा मला जेव्हा ऑर्डर करायची होती तेव्हा तुम्ही वेटिंगच्या वेळेस तुम्हाला तुमची ऑर्डर सांगायची आहे. इथे बसून काही ऑर्डर वगैरे सांगायची नाही. तिथेच तुमचं पेमेंट वगैरे तुम्हाला कुपन सिस्टीम आहे, कुपन देण्यात येणार. आणि हे बघा, आणि आता जवळजवळ ऑलमोस्ट हॉटेल बंद व्हायची वेळ आलेली आहे. 3 वाजलेले आहेत तरी पण अजून वेटिंग आहे. आणि हे बघा, प्रत्येक थाळीवर अशा प्रकारचा राईस येणार आहे, नॉर्मल राईस नाही आहे. आणि थाळीमध्ये तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे. हे बघा, अंडा कढी आहे, एक अंड आहे. हा, हे फेमस भरपूर माणसं ह्याच्यासाठी येतात. पांढरा रस्सा त्याच्यावर बघा तुम्ही, तर्री एकदम ही आहे. आणि हा आहे तांबडा रस्सा सोल कढी. आणि हे आहे मटन लोणी. आणि त्याच्यामध्ये बघा ना, म्हणजे मला माहिती असल्याप्रमाणे इथे ते जे मटण बनल्यानंतर त्याच्यावर तडका दिला जातो लोण्याचा. आणि हॉटेलच्या आतमध्ये येतानाच एवढा सुगंध येतोय ना. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सलाड मिळणार आहे, कांदा, लिंबू, टोमॅटो आणि चपात्या आहेत. 3 चपात्या मिळतात. पण सध्या थाळीच्या वेळी तुम्हाला 2 चपात्याच देणार आहेत, कारण जी तिसरी चपाती आहे तुम्हाला हवी आहे नको आहे ते एकदम गरमागरम सर्व करतात. आणि चपात्यांची साईज पण बघा भरपूर मोठी आहे. तर आता आपण टेस्ट करूया. आणि ही दुसरी थाळी सुद्धा मी मागवलेली आहे, चिकन लोणी थाळी. हे सगळे लोण्यामध्ये आपण बनवलेले पदार्थ आहेत. आणि बघूया वर्थ इट आहे का, कारण खूप क्रेज आहे. आणि आत्ता पण जवळजवळ हॉटेल बंद व्हायची वेळ आली तरी पण क्राऊड एवढा भरभरून आहे ना. आणि मॅनेजमेंटला थोडंसं हेडेक झालेलं आहे कसं मॅनेज करायचं. तर त्याच्या गोष्टी पण मी तुम्हाला पुढे पुढे सांगतो काय काय आहे ते. हे बघा, हा हा, ग्रेव्ही तर चांगली आहे, एकदम टेम्पटिंग वाटतंय. पहिला आपण सुरुवात लिंबू पिळूया. हा हा, नॉनव्हेज पदार्थ आणि लिंबू, कांदा लिंबू नाही तर मग मजा नाही. तुम्हाला पहिली साईजच दाखवतो. हा, एक नंबर. हे बघा, क्या बात आहे. आणि प्रॉपर कुक झालंय हो. हे बघा, हाताने एकदम 2 बोटाने प्रेस केलं तरी ते हातामध्ये तुटतंय. जबरदस्त. ते असंच खाऊन बघूया पहिलं. हा, मस्त. कसं असतं, काही काही वेळेला हाईप झालेली असते पण टेस्ट इथे बसल्यावरच कळते. म्हणजे जे मटन लोणी थाळीमधलं मटण आहे
त्याची क्वांटिटी एका माणसाला इनफ होईल अशी आहे आणि टेस्टसुद्धा मस्त आहे. असं नाही आहे की हाईप आहे आणि इथे आल्यावर तुम्हाला म्हणजे वर्किट होणार नाही. आता टेस्ट तरी मस्त आहे. त्याच्यानंतर येतो मी याच्या ह्या पांढरा रस्सा. हा फेमस आहे आपला कोल्हापूरचा, तो घेऊया. आणि तुम्हाला या थाळीमध्ये अनलिमिटेड मिळणार आहे. तांबडा पांढरा रस्सा किती पाहिजे तेवढं तुम्ही एन्जॉय करू शकता. ते दादा फिरतच असतात त्यांची बकेट घेऊन. मस्त, खूप छान. का एवढा क्रेज आहे ते तर मला कळाला. मी ॲक्च्युली आल्यापासून हॉटेलमध्ये माझ्या मनामध्ये पूर्णपणे निगेटिव्हच येत होतं या हॉटेलचं. क्राऊड मॅनेजमेंट नाही आहे किंवा वेटिंग भरपूर आहे आणि थोडंसं स्टाफ पण एवढ्या मॅनेजमेंट करता करता कंटाळला आहे. पण इथे आता टेस्ट करताना मला जाणवतं आहे ते त्यांच्या कामामुळे व्यस्त झाले आहेत, पण म्हणजे त्रस्त झाले आहेत. पण तुम्ही इथे थाळीवर बसल्यावर एन्जॉय करताय, टेस्ट आहे. इथे माझ्या बाजूला हे दादा आहेत, हे मिरजवरनं आलेले आहेत. सेकंड टाइम आलेले आहेत आणि फर्स्ट टाइम जेव्हा आलेले आहेत ते रिटर्न गेलेत. त्यांना थाळी मिळालेली नाहीये, पण आता त्यांच्या आज नशिबामध्ये आहे. दादा काय सांगाल, कशी आहे टेस्ट? टेस्ट बेस्ट आहे. फक्त मॅनेजमेंट जमत नाही आहे, बाकी टेस्ट एक नंबर आहे, बेस्ट आहे. ओके. हे लोणी चिकन फर्स्ट टाइम खातोय, खरंच आवडलं. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे थोडंसं मॅनेजमेंटवर लक्ष द्यायला हवं. मॅनेजमेंटवरती लक्ष दिलं पाहिजे, बाकी जेवणावर त्यांचं चांगलं लक्ष आहे. ओके, म्हणजे खाणं पिणं आता मला पण मगाचपासून तसंच वाटत होतं. बरोबर. म्हणजे एवढी हाईप झाली आहे, वरती ढोईल का एवढा वेळ मी थांबलोय. या सगळ्यामध्ये मला जास्त लोणी चिकन आवडलं आणि पांढरा रस्सा पांढरा आवडला, रस्सा, yes, जो मी खूप पण- ठीक आहे आणि खूप चांगला आहे. मी पण मुंबईवरनं आलेलो आहे आणि म्हणजे भरपूर जणांना रेकमेंड केलं होतं की तुम्ही एकदा जाऊन कृष्णा डिलक्सला जेवण करा. बरोबर. मी आहे कोल्हापूरचाच, माझं गाव तिकडेच अच्छा, आहे. बेस्ट. पण असं मुंबईत तर मिळणार नाही. मुंबईत कोल्हापुरात पण मला वाटतं कमीच ठिकाणी असं अवेलेबलच आहे. बरोबर, काही Thank you. मोजक्याच ठिकाणी आहे. अच्छा, ओके. आता मी पुढे पुढे अजून एक थाळी आहे माझ्याकडे, ती पण मी ट्राय करतो. तर मी आता इथे त्यांनी अंडा मसाला दिलेला आहे, या थाळीमध्येच येतो इन्क्लूड. आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा बघा खूप छान आहे. हां, मस्त. हा तांबडा रस्सा बघूया. एक नंबर. आता आपल्याला असं वाटतं की कोल्हापुरात आलेलो आहे आपण. हे असं जेवण झालं पाहिजे, म्हणजे मन तृप्त एकदम. असं मुंबईत तुम्हाला मिळणार नाही, इथेच तुम्हाला कोल्हापुरात ऑथेंटिक तांबडा पांढरा रस्सा, मटण लोणी. आता मी येतो चिकन लोणीकडे. ही बघा थाळी. मी थोडीशी मटण थाळी साईडला ठेवतो. हां 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 हां, एक नंबर. ह्याच्यामध्ये सुद्धा तांबडा पांढरा रस्सा आहे, सोलकढी आहे, अंडा कढी आहे आणि हे आहे चिकन लोणी. ह्याच्यामध्ये सुद्धा बघा पीस 4 आहेत. एका माणसाला इनफ होईल असं मला वाटतं. जर एकदमच खादाड असेल तर त्याला मला वाटत नाही ही थाळी पुरेल. ह्याच्यामध्ये 2 तुम्हीच फक्त तांबडा पांढरा रस्सा तुम्हाला हवा तेवढा घेऊ शकता. परत सांगतोय, बाकीचे आयटम्स हे चपात्या 2 आहेत, 3 मिळणार आहेत. देताना ते 2 देतात, नंतर तुम्हाला हवी असेल तुम्ही एक एक्स्ट्रा घेऊ शकता. आता बघूया मटन लोणी ट्राय करून झालं. आता चिकन लोणी. हां हां, एक नंबर. प्रत्येक ह्याच्यावर एवढी तर्री आहे ना, त्या तर्रीमुळेच चव येते. आणि सुगंध मी बोललो ना, ते लोण्यामध्ये थोडा तो तडका देतात, त्यामुळे प्रत्येक डिश सुगंध आहे. मस्त, खूप छान. हे पण मला जास्त स्पायसी नाही वाटलं, पण मटण छान होतं. चिकन पण जर तुम्हाला चिकन खायची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता. मला आवडलेलं होतं ते मटण लोणी, खूप टेस्टी आहे. इथला पांढरा रस्सा वैशिष्ट्य असं आहे की एवढं घट्ट पांढरा रस्सा तुम्हाला कुठेच मिळणार नाही कोल्हापुरात. आणि टेस्टी, किती पण वाट्या पिया तुम्ही. हां, मी फॅन झालो इथल्या या पांढऱ्या रस्त्याचा, म्हणजे तोड नाही. जबरदस्त जबरदस्त. मंडळी, या थाळ्यांबरोबर तुम्हाला हा बिर्याणी राईस मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पीस वगैरे नाही मिळणार आहेत, त्या टाईपचाच आहे. आणि टेस्ट करून बघूया आपण.
जास्त स्पायसी नाही आहे, खूप छान. आणि मी तुम्हाला जर कोल्हापूरला आला असाल आणि खायचं असेल नॉनव्हेज चिकन म्हणजे काहीतरी डिफरंट, ते इथे अवेलेबल आहे. ते मटण लोणी थाळी मी तुम्हाला रेकमेंड करेल. आणि चिकन जर कोणाला खायचं असेल तर ती पण तुम्ही ट्राय करू शकता. ते मोजक्याच हॉटेलमध्ये असं चिकन लोणी आणि मटण लोणी तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तर नक्की तुम्ही कोल्हापूरला आलात तर मी याचं लोकेशन तुम्हाला सांगतो. रविवार पेठमध्ये गजानन बेकरीच्या अगदी समोर आहे. छोटीशी जागा आहे, त्यामुळे तुम्हाला शोधताना त्रास होणार नाही. तर मी तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं दाखवतो आहे, ते नीट बघून घ्या. आणि खाली ॲड्रेससुद्धा देतो आहे. तर तुम्ही जर कोल्हापूरमध्ये आला असाल तर नक्की एकदा तरी व्हिजिट करा. तसं मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, थोडंसं मॅनेजमेंट त्यांना सांभाळावी लागेल. बाकी टेस्ट वाईज तुम्ही वन टाईम येऊ शकता, एन्जॉय करू शकता. तांबडा पांढरा रस्सा खूप छान आहे इथला. मटण लोणी मला आवडलेलं आहे. चिकन ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. तुम्हाला जर तुम्ही ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. तर माझ्याकडनं तुम्हाला रेकमेंडेशन आहे, कोल्हापूरला आलात तर नक्की एकदा कृष्णा डिलक्सला भेट द्या आणि एन्जॉय करा. पण वेटिंगसाठी तयार राहा, कारण इथे वेटिंग असते. याचा टायमिंग आहे सकाळी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत हे चालू असणार आहे हॉटेल. तर तुम्ही एकदा तरी या, भेट द्या. आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी पण कृष्णा डिलक्सचे जर कोण ओनर बघत असतील तर मी त्यांना पण सजेस्ट करेन थोडीशी मॅनेजमेंटकडे लक्ष द्या. बाकी टेस्टमध्ये बेस्ट आहे. नक्की एकदा तरी व्हिजिट करा फॅमिलीसोबत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा जे कोल्हापूरला येणार आहेत किंवा कोल्हापूरच्या आहेत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.